श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण वन टक्स ब्लाऊज कसा शिवायचा ते बघणार आहोत। छोट्या मुलींचा ब्लाऊज कसा शिवायचा ते आज आपण पाहणार आहोत। हे पहा, यासाठी मी हे माप घेतलेले आहे। 11.5 10.5 उंची घेतलेली आहे आणि छाती घेर 8 घेतलेला आहे। मागचा गळा 6 5 तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या व गळा रुंदी 1.25 घेतलेली आहे। पुढचा गळा 4.5 घेतलेला आहे। 8.5 छाती घेर घेतलेला आहे आणि बाही 5 इंचाची घेतलेली आहे। हे कमरपट्टी, गळपट्टी आणि हुकलूक पट्टी केलेली आहे। खूप सोप्या पद्धतीने आज आपण हा ब्लाऊज शिवणार आहोत। चला तर आपण वन टक्स ब्लाऊज शिवूया। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, हे 3-3 इंचाचे आपण टक्स मारून घ्यायचे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार 3 इंच 4 इंच असे टक्स मारा। याची उंची कमी असल्यामुळे इथे मी 3 इंचाचे टक्स मारलेले आहेत। 3 इंचावरती याला टिपा मारून घेतलेले आहेत। आपण आता याला कमरपट्टी बसवून घ्यायची आहे। कमरपट्टी एक साईडने दुमडून घ्यायची व ती यावरती शिवून घ्यायची। त्याला दाब टीप देऊन फोल्ड करून घ्यायची। हे पहा, या पद्धतीने आता शाळेमध्ये जे कार्यक्रम असतात त्यामध्ये मुलींना आपण ब्लाऊज साडी नेसवतो, ब्लाऊज घालतो, त्यासाठी खूप सुंदर असा हा ब्लाऊज घरच्या घरी कसा शिवायचा ते पहा। छोट्या मुलींसाठी वन टक्स ब्लाऊज, शाळेमध्ये जे कार्यक्रम असतात त्यासाठी मुली साडी नेसून जातात, त्यासाठी हा खूप छोट्या मापाचा आणि सुंदर असा ब्लाऊज मी आज तुम्हाला शिवून दाखवत आहे। हे पहा, या पद्धतीने हा आपला मागचा भाग झालेला आहे। हा पुढचा भाग आहे, याला आपण मार्किंग करून घेतलेली आहे। याला बरोबर आपण शोल्डर मधोमध धरून येथे सुद्धा आपण 2.5 ते 3 इंचाचा टक्स मारून घ्यायचे आहेत। याला एकच टक्स मारायचा आहे। हा वन टक्सवाला ब्लाऊज आहे त्यामुळे याला आपण एक टक्स मारणार आहोत। याला आपण आता कमरपट्टी बसवून घ्यायची व त्यानंतर हुकलूक पट्टी बसवून घ्यायची। हे पहा, या पद्धतीने आपण त्याला एक साईडने शिवून घ्यायचं व दुसरी साईड आपल्या पिसावरती शिवायची आहे। हे पहा, या पद्धतीने खूप पटकन असा हा आपला ब्लाऊज शिवून होतो। हे पहा, हे उलट सुलट करून घ्यायचं आहे। कमी वेळामध्ये शिवून होतो हा ब्लाऊज। दिसायलाही खूप छान दिसतो आणि फिटिंगला वगैरे व्यवस्थित बसतो। हे पहा, आपण आता याला कमरपट्टी बसवलेली आहे। आपण याला हुकलूक पट्टी बसवून घ्यायची आहे। गळाची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। याला मी बटन शिवणार आहे, त्यासाठी मी ही पट्टी वरतून बसवून आतमध्ये फोल्ड करणार आहे। हे पहा, हे या पद्धतीने ही आपण बटन पट्टी बसवत आहोत, काचपट्टी। मैत्रिणींनो, मी याआधी सुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या मापाचे ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे। प्रिन्सेस कट कटिंग, साध्या ब्लाऊजची कटिंग, कटोरी ब्लाऊजची कटिंग वेगवेगळ्या मापाची दाखवलेली आहे। बोटनेक ब्लाऊजची सुद्धा वेगवेगळ्या मापाची कटिंग व गळे दाखवलेले आहेत। आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा। हे पहा, हा मागचा पुढचा भाग आपण आता इथे जोडून घ्यायचा आहे। याला 2-2 टिपा द्यायच्या आहेत, म्हणजे ते लवकर खराब होत नाही आणि फाटतही नाही। हे पहा, या पद्धतीने असं आपण डबल टिप देऊन घ्यायची, म्हणजे आपला ब्लाऊज बसायला व्यवस्थित बसतो आणि दिसायलाही छान दिसतो। खांद्यावरून खाली उतरत नाही आणि ब्लाऊज जर खांद्यावरून खाली उतरायला लागला तर खांद्यावरती आता जी आपण टिप दिली तिथेच थोडीशी तिरकी टिप द्यायची। ब्लाऊज एकदम व्यवस्थित असा बसतो। हे पहा, हे गळपट्टे आपण एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत। हे पहा, या पद्धतीने मी गळपट्टी जोडून घेतलेली आहे। आपण आता तिला एक बाजूने फोल्ड करायची आहे व दुसरी बाजू आपल्या ब्लाऊजवरती शिवून घ्यायची आहे, म्हणजे याचे दागे निघत नाहीत आणि आपल्याला गोट हा व्यवस्थित मारता येतो। गोट आपला दिसायलाही छान दिसतो। हे पहा, या पद्धतीने आपण एक साईड आता यावरती शिवून घ्यायची आहे व व्यवस्थित गोटला दुमडून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज शिवून जे शिल्लक कापड राहते त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे ताटावरचे रुमाल, पाटा हांतरण्यासाठी रुमाल, वेगवेगळ्या प्रकारच्या पायपुसण्या कशा शिवायच्या ह्याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत। आपल्याकडे घरात जे जुने गाऊन असतात, जे पॅन्टी असतात, त्यापासून सुद्धा टिकाऊ पायपुसण्या कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, ते तुम्ही पाहू शकता। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। हे पहा, या पद्धतीने
आपण पुढचा मागचा भाग जोडून घेतलेला आहे, गळपट्टी जोडलेली आहे. आपण आता यावर बाही जोडून घेणार आहोत. हे पहा, हा बाहीचा पुढचा भाग आहे, त्याला आपण मार्किंग करत आहोत. म्हणजे आपण बसवताना आपली बाही व्यवस्थित बसते, ब्लाऊज चुकत नाही. हे पहा, जे आपण मार्किंग केली ते पुढच्या भागाला आपण शिवायचं आहे व मार्किंग न केलेला भाग माग शिवायचा आहे. डबल टिप देऊन घ्यायची आहे. मैत्रिणींनो, खूप सोप्या पद्धतीने आपण वन टक्स ब्लाऊज कसा शिवायचा हे पाहिलेलं आहे. आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा. हे पहा, आपल्याला जेवढी बाहीची उंची पाहिजे त्या मापात आपण ती बाही बसून घेतलेली आहे व दुमडून घेतलेली आहे. हे झाले दोन्ही बाजूने आपले शिवून. आपण आता याला व्यवस्थित असं आपल्या मापातच दुमडून घ्यायचं आहे. बाहीची उंची जेवढी हवी आहे तेवढी. हा वन टक्स ब्लाऊज मी लहान मुलींसाठी शिवलेला आहे. हा ब्लाऊज 4 ते 5 वर्षाच्या मुलींनासुद्धा बसू शकतो. याची छाती घेर 8 घेतलेला आहे मी. 6 होता, मी 8 घेतलेला आहे. 2 त्यामध्ये जास्तही केलेले आहे. एकाच पिसामध्ये आपले 2 ब्लाऊज तयार होत आहेत. हे पहा, याला आपण साईडने टिप मारली व एक्स्ट्राचं कापड कट करून घेतले. आपण आता ते फोल्ड करून घेऊया. याला आपण आपल्या मापानुसार फिटिंग करून घ्यायची आहे. हा खूप सुंदर असा वन टक्स ब्लाऊज मी आज तयार करून दाखवलेला आहे. लहान मुलींसाठी तुम्ही हा वन टक्स ब्लाऊज नक्कीच शिवू शकता. आपल्या घरामध्ये ज्या आपण देवी बसवलेल्या असतात त्या देवींसाठी सुद्धा हा ब्लाऊज उपयोगी येतो व्यवस्थित असा. हे पहा, या पद्धतीने खूप सुंदर असा हा ब्लाऊज मी तयार केलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.